अ, अगदी तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्रात आता म्हणजे आपण बघतो की बराचसा उद्रेकच झालेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. महाराष्ट्रच नाही, संपूर्ण भारतामध्ये कबूतर हा पक्षी जो आहे, आपण बघतो की तो मानवी समुदायाच्या जवळच राहतो तो. आणि म्हणजे जिथं मानवी वसाहतीमध्ये त्याचं अतिक्रमण जास्त आहे. म्हणजे हा कुठं म्हणजे जंगलात वगैरे हे पक्षी फिरताना दिसत नाहीत किंवा जो गावाबाहेरचा परिसर आहे तिथं हे दिसत नाहीत. हे कबूतर सगळी जे आहेत सगळ्या रेसिडेन्शियल एरियामध्ये, रेसिडेन्शियल सोसायटीजमध्ये, तुमच्या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये, चौकामध्ये हे कबूतर दिसतात आणि ते मोठ्या थव्याने असतात. तर त्यांची जी विष्ठा आहे त्या विष्ठेमधून जे बॅक्टेरियाज, व्हायरसेस आणि त्यांचे जे पंख आहेत त्यांची जे ते प्रोटीन्स जे बाहेर पडतात आणि हे श्वसनामार्फत जर आत गेले तर एक हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस म्हणून एक भाग आहे, तो हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया होतो. आणि ह्यामध्ये पेशंट्सला लंग फायब्रोसिस होतं. इंटरस्टेशियल त्याचं जे लंग्सचं जे इंटरस्टेशियम हा महत्त्वाचा भाग आहे तो डॅमेज होतो. तो जर डॅमेज झाला तर पेशंटला दम लागणे, दम वाढणे आणि पुढं त्याला लंग फायब्रोसिसमुळं त्याच्या हृदयावर त्याचा परिणाम होतो. त्याला पेशंट अशा अवस्थेत जातात की नंतर 4 पावलंसुद्धा चालू शकत नाहीत आणि पुढं काळाने गरज येते की लंग ट्रान्सप्लांट ही सर्जरी करावी लागते आणि दुसरे जे अँटीफायब्रोटिक थेरपी द्यावी लागते काही आणि स्टेरॉइड्स घ्यावे लागतात. स्टेरॉइडचे दुष्परिणाम वेगळे होतात शरीरावर आणि अँटीफायब्रोटिक ही कॉस्टली ड्रग्ज, ह्याची ट्रीटमेंट फार मोठ्या दिवसासाठी घ्यावी लागते. त्याचे जे दुष्परिणाम झालेले आहेत फुफ्फुसावर ते काय पूर्ण बरे होत नाहीत. ते पूर्ण आयुष्यासाठी हा आजार राहतो, तो पुढं वाढत जातो. पालन करताय तर तुम्ही त्याच्या घाणीच्या सानिध्यात येणार आहे, त्याची जी विष्ठा आहे त्याच्या सानिध्यात येणार आहे, त्याच्या पंखातनं उडणारे जे पंख आहेत, केस आहेत किंवा जे प्रोटीन्स उडणार त्याच्या सानिध्यात येणार आहे. तर ॲक्च्युली ह्याच्यावर विदेशात फॉरेन कंट्रीजमध्ये आपल्याकडं पण भरपूर स्टडीज झालेल्या आहेत की ज्यांनी असे कबूतर पाळलेले आहेत तर त्या फॅमिलीमध्ये त्याच्या संपर्कात येणारे जेवढे सगळे आहेत बऱ्याच लोकांना लंग फायब्रोसिसचा पुढं आजार झालेला आहे. हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस बसलेला आहे, न्यूमोनिया बसलेला आहे आणि त्याचा परिणाम फुफ्फुसाची जाळी बनते अक्षरशः आणि जी श्वसन यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहे तोच डॅमेज होतो आणि तो डॅमेज झाल्यानंतर जे ऑक्सिजन जेवढ्या प्रमाणात शरीरात घेतला पाहिजे तो घेऊ शकत नाही. तर हे आरोग्याला खूप घातक आहे. मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा तो जे कबूतरखाना त्याच्यावर सुद्धा मोठा वाद चाललेला आहे आणि आम्ही असे आता इतके पेशंट बघत आहे की त्यांना आम्हाला विचारावं लागतं की तुमच्या गॅलरीमध्ये कबूतर आहेत का, येत आहेत का. पाळले नाहीत पण सोसायटीमध्ये कबूतर आहेत. कबुतराची विष्ठा पडते, तुम्ही झाडू मारताय, साफ करताय, ती डस्ट उडते आणि ती डस्ट तुम्ही इनहेल करताय, श्वासावाटे ते घेताय आणि ते घेतल्यानंतर त्याचे जे होणारे फुफ्फुसातले जे परिणाम आहेत ते होत राहतात. माझ्याकडं जे कबुतराच्या विष्ठेच्या सानिध्यात आलेले बरेचसे लोक आहेत की जे गॅलरीमध्ये त्यांनी पाळलेले नव्हते परंतु त्यांच्या सोसायटीमध्ये कबुतरांचा प्रादुर्भाव होता आणि प्रत्येक घरामध्ये आजकाल ज्या शहरी भागामध्ये घराला गॅलरी असते त्या गॅलरीमध्ये ते कबूतर जिथं बघल तिथं घरं करतात. त्यांना त्यांचं पुढं चाललेलं असतं आणि तिथंच त्यांनी अड्डा बनवलेला असतो. ते सोडत नाहीत तो एरिया. त्यांची विष्ठा पडत राहते आणि आपण साफसफाईच्या नावाखाली ते साफ करत असतो. तर मास्क लावला पाहिजे. कबुतराच्या आजकाल सोसायट्यामध्ये प्रादुर्भाव असतो तर ते कबुतराचे नेट्स, बर्ड नेट्स लावतात की जेणेकरून ते आतमध्ये येणार नाहीत आणि त्यांची विष्ठा आत येणार नाही. तर ते तसं प्रोटेक्शन घ्यावं आणि कबुतराची जर घाण तशा पद्धतीने असेल तर ती साफ करताना एकतर आपण मास्क चांगला लावला पाहिजे आणि मास्क लावून ती साफसफाई करावी. त्याची धूळ जास्त उडणार नाही तर वेट मॉपिंग जे राहतं तर वेट मॉपिंग करावं. तर ह्या पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जे तुम्ही म्हणता की कबुतरांना जे काही दाणे टाकत बसतात किंवा
जर काही लोकांना वाटतं की मी पुण्याचं काम आहे, पशुपक्ष्यांना तुम्ही दिलं पाहिजे, पण त्या पक्षापासून जर सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असेल तर तिथं आपण तिथं काळजी घेतली पाहिजे. हे पक्षी मानवी वसाहतीपासून दूर पाहिजेत आणि तिथं त्यांना तुम्ही अन्नदान वारा देऊ शकता तिथे जे आहे ते. पण हा कबूतर जो आहे आम्ही पाहतो, तो कबूतर हा मानवी वसाहतीमधला पक्षी आहे. पारवा कबूतर आणि ह्याच्यापासून आजार होणारे दोन्ही सारखेच आहेत. पारवा हा पक्षी जो आहे तो ग्रामीण भागामध्ये आढळतो आणि तो ग्रामीण भागामध्ये जो माळ, ओढा, पाण्याची ठिकाणं जिथं पक्ष्याला पाणी पाहिजे असतं खायला अशा ठिकाणी दिसतात, पाण्याच्या विहिरी असतात, तर त्या विहिरीच्या तिथं त्यांचे घरटे करून हे पारवा पक्षी राहतो. त्या पक्ष्यापासून जे हे आहेत ते दोन्ही सारखेच आहेत, दोन्हीमुळं सारखेच आजार होतात. तशी एकदम अशी रुग्णांची आम्हाला संख्या अशी सांगता येणार नाही, परंतु ते OPDला आणि काही रुग्ण भरती व्हायला पण येत राहतात, बऱ्यापैकी रुग्ण येत राहतात. त्या रुग्णांचं पहिल्यांदा रोग निदान होताना त्यांचं पल्मनरी फंक्शन्स आणि एक्सरे सुरुवातीला असतात, परंतु पुढं CT स्कॅन करावा लागतो आणि मग ज्यावेळी आम्ही ते सस्पेक्ट करतो तसं वर्कआउट केल्यानंतर त्यांचे रोग निदान होतात, त्याच्यानुसार त्यांना आम्ही उपचार देतो. तर आहेत बऱ्यापैकी ह्या पक्ष्याच्या उपद्रवामुळं जे पल्मनरी फायब्रोसिस झालेले रुग्ण आहेत ते आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.